हॅलो. हा बोला ना ताई. हो, धन्यवाद. मी आहे ना, आधीच पहिल्यांदा लावलाय बघा नंबर तुम्हाला. हा 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 अनुभव शेअर मग करायचा. हो, आता 3 वर्ष झाले मी सेवेमध्ये आहे. अरे वा. हा हो, पण असं मला कधी वाटलंच नाही का, हा. नंबर लागल म्हणून मी आज पहिल्यांदा स्टार्ट केलं आणि का? आणि अच्छा. स्वामींची आज्ञा घेतली म्हणलं आज कुठल्याही परिस्थितीत लागून द्या बरं का नंबर माझा. स्वामी आज घरात कोणीच नाही, आज मी एकटीच आहे म्हणून मला आई ग, अनुभव शेअर स्वामींनी करायचा. ऐकली प्रार्थना. हो, खूपच छान. खूप 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 आनंद झाला मला बघा. हो, मला पण बरं वाटलं. कारण असे नंबर लागलं की मग सहज होऊन जातं ना हो ताई. हो, पण किती दिवस मी ट्राय आणि ऐका ना, मला तर म्हणजे लावता येत नाही. मी जसं आज रात्रीपासून ट्राय करते, पण मला काय म्हणजे मी थोडी हा कमी हा शिकलेली आहे ना, तर मला असं यूज करता येत नाही फोन जास्त. हा मग हा रात्री हा काय माझ्या ध्यानात आलं काय माहिती, मग मी हा ट्राय करत होते, मला जमेनाच. मग काय केलं, हा. शेजारची मुलगी आहे ना, मग तिच्या घरी गेले आणि तिला म्हणलं मला फक्त नाही का हम्म. नंबर कसा लावायचा तेवढं सांग. आई ग. हो. आणि मग तिने मला सांगितलं आणि हा मग मी आता सगळं घरात लोक असल्यामुळे मला काही कॉलच करता येईना. हा हा सगळं हा झालं. काम बी उरकले, सगळी गेली बाहेर हा. आणि मी ट्राय केला पहिला तर 1:30 वाजता काहीतरी केलेला. अच्छा. तर उचलला नाही. तुम्ही म्हणता जेवण वगैरे काहीतरी हा करत. हा. आता इथे कसं शेतावर आली ना, जरा कामं सगळीच करावी लागतात ना. हो आणि मग मग मी नाही का अनुभवच ऐकत होते हा आणि हा हा. आता म्हणलं नाही का आता रिलॅक्स झाले असतात बघावं हा. ट्राय करून. लागला तर लागला. अरे वा, बरं झालं. काय अनुभव आला ताई? म्हणजे मी नाही का आता 1-2 महिन्यापूर्वी गेले होते अक्कलकोटला. अरे वा. हो, हे पहिले योग एकदा जाऊन आले. सहजासहजी येत नाही हो ताई. हो, अहो आणि मी ना मोबाईल बघायची ना, तर मग त्याच्यात सारखं यायचं नाही का स्वामींचा संदेश, हा की हा. तुला अक्कलकोटला बोलावणं येत आहे. अय्या. असं सारखं यायचं. हो, मी म्हणायचे स्वामी खोटं सांगतात ते, स्वामी खोटं सांगतात. पण असं बघा ना, त्या दिवशी हे होतं ना स्वामींचा आता काय झालं प्रगट दिन होता ना? प्रकट दिन होता. हा हा. हा, प्रगट दिन होता ना, त्या हा. दिवशी आमच्या इथं नाही का सोहळा होता अच्छा. स्वामींचा. हा, मग गावामध्ये नाही का मग दुसरं एका ठिकाणी आहे ना म्हणजे एक बिल्डिंग आहे तिथं काही जागा व्यवस्थित नाही म्हणून हा हा. तिथून हलवली आणि दत्त मंदिरात आणली. इथं आमच्या घराजवळच आहे दत्त मंदिर. हा हा हा. तर मग त्याच दिवशी आणखी 2 दिवस फक्त मला कळालं नाही का हा की हा जायचं अक्कलकोटला. हा. तर मला विश्वास भेटाना, म्हणलं कशाचा तावा. ज्या दिवशी मी म्हणजे घराच्या बाहेर निघाल ना त्या दिवशी स्वामींनी मला बोलवलं, मग असं खरं मी वाटेल शुद्ध मला झाले. बा असं. हा. हो, कारण हा. मला खरंच नव्हतं वाटत. आणि बरोबर बर. त्या दिवशी प्रगट दिन होता का, मग प्रगट दिन झाल्यावर पालखी वगैरे नाही का हा काढली होती गावातनं सगळी हा आणि इथे पाठ पण होता. हा. मग मुलीचा फोन आला की मम्मी आपल्याला जायचंय बरं का अक्कलकोटला. मुलगी म्हणलं केवढी आहे? मुलगी मोठी आहे, तिला एक 12-13 वर्षाचा मुलगा आहे. अरे बापरे. हो. हा. बरीच मोठी आहे मग. हा. आणि मग गेलो मग पण मग पाठ पाठ पण होता आणि त्याशी मग मला नाही पाठाला बसता आलं कारण मला वाचता येत नाही ना, तर मग आम्ही आपलं बसते पाठाला फक्त हा बोट फिरवत असते त्याच्यावरती. हा मग हा हा तेवढीच आपली सेवा होती ना. हा हा हा. आणि मग त्या दिवशी हम्म. गेलो मी. हा मग मुक्काम केला तुळजापूरमध्ये. हा हा. आणि तुळजापूरमध्ये मुक्काम केला, तिथं 1:30-2 वाजता पोहोचलो आम्ही हा रात्री. हा हा हा. आणि आधी जेच नाही का म्हणजे त्या साईडला नाही का हॉटेल वगैरे बंद होतात लवकर 10च्या आतमध्येच. हा तर हा मग हा लवकर जेवण करून घ्या हा. आणि मग जाऊ मग लवकर नाही का उशीर झाला तर मग आपल्याला उपाशीच राहायला लागल नाही का. हो 12च्या हो हो. नंतर काहीच नाही भेटत त्या साईडला, सगळी हॉटेल बंद असतात ते. हा हा जसं इथं पुण्यामध्ये कसं हा. चालू राहतात कवर पण, तसं त्या साईडला नसतात एवढे. बरोबर बरोबर. हा हा हा. आणि मग तिथं हॉटेलमध्ये उतरलं तर मग माझी बहिणीची मुलगी आहे ना, हा हा ती नेमकीच म्हणजे मी तिला म्हणजे जेवायला बसलो आम्ही तर मग म्हणलं जेवण येईस्तोपर्यंत मोबाईल बघावा, तर तिने हा फोटो टाकलेला हा स्टेटसला की अक्कलकोट मध्ये म्हणून. मग मी तिला फोन केला आणि बस चप्पल काढून बसले होते, म्हणलं जेवताना काही चप्पल काढायची नाही हे हा घालायची नाही म्हणून मग चप्पल काढून ठेवली मी तिथं. हा हा आणि
आणि पाय तर एवढे माझे दुखत होते की बस, पोटरे लय दुखत होते, गुडघे लय आई ग. दुखत होते. हा हा आणि प्लस तिथं त्या हॉटेल पुढं नाही का अशी खडी असती मोठी मोठी. हा 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 तर मला कळालंच नाही की नाही का जेवण वगैरे झालं आणि बोलायच्या नादात नाही का निघालं तसं नाही, चप्पल नेमकी तिथंच राहिली हॉटेलमध्ये. अय्या. हा आणि मग तुळजापूर मध्ये गेलो पण सकाळच्या किती आम्ही 2:30 वाजता गेलो दर्शनाला, हा आंघोळ हा वगैरे करून तिथं 1:30 वाजता पोहोचलो. हम्म थोडं बसलो आणि लगेचच मग आंघोळ केल्या आणि मग दर्शनाला गेलो आम्ही. तर तिथं हम्म. ते काका होते ना, मग त्यांनी आम्हाला नाही का हा. पूर्ण आतमध्ये दाखवलं, नेलं त्यांनी. अरे वा. हो, मी पहिल्यांदाच बघितलेलं हा. तुळजाभवानी. हो, आई ग. आतमध्ये गाभाऱ्यातली. हा हा मग हा एकदा असं गेलतो तर नाही का ग्रुप मध्ये हा केंद्रामधून तर काही दर्शनच नाही भेटलं, लय गर्दी होती ना. हा बरोबर. त्याच्यामुळे मग काही दर्शनच नाही झालं आमचं. हा हा तसंच बाहेर ते स्क्रीन असते ना, त्याच दर्शन घेतलं. हा निघालो मग परत तिकडे अक्कलकोटला. हा हा म्हणजे फार छान दर्शन भेटलं पार. त्या अरे काकांनीच वा. आम्हाला डायरेक्ट नेलं. हा, किती ओटी छान. बिटी भरली, मग देवीची आरती घेतली. हा आणि मग 7:30ला मग आम्ही निघालो अक्कलकोटला नाही का. अच्छा. हा 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 हो, आणि तिथं आणि मला ध्यानातच नाही का माझ्या पायात चप्पल नाहीये, नाही असं. हा असं काही हा ध्यानात नाहीये. हा हा आणि मग तिथं गेलं तर नाही का अख्खं अक्कलकोट आहे ना, हा. बिना चप्पलचं बघा घडलं सगळं. अरे वा. आणि जिथं बघा ना तिथं बघा ते चप्पलचं दुकानच नाही. मी म्हणायची इथं तरी भेटन, तिथं तरी भेटन. हा अक्कलकोट फिरलो ना, खंडोबाचं दर्शन झालं. हा हा परत स्वामींचे नाही का हा हे समाधी, सगळं सगळं बघून झालं. सगळं बघून झालं तरी कुठंच भेटलं नाही. हा. आणि कुठंच भेटलं नाही. तसंच बिन चपलाची परत रिटर्न घरी आले मी. घरी आल्या हो, म्हणजे म्हणजे तुमचे चप्पल तिकडेच राहून गेली. तिकडच राहून गेली. पण विशेष बघा ना, मला चप्पलच नाही भेटली, कारण स्वामींनी बिना चपलाचं नाही, प्रदक्षिण चांगलं केलं. झालं. आणि चप्पल हरवणं ना चांगलं असतं, पिढा जाते म्हणतात. हो, हा हा मग दर्शनाला गेलो हा स्वामींच्या. हा. आणि दर्शन वगैरे घेतलं आणि बसलो हम्म. तिथं नाही का हा स्वामींची बसतात ना हे नामस्मरण करायला. हा तर तिथं बसलो आणि मी नामस्मरण करत बसले. हा आणि मी स्वामींना म्हणलं, स्वामी हा असं ध्यानात आलं माझ्या की स्वामी मी आहे ना तुम्हाला हार पण नाही घेतला हा आणि पेढे पण नाही घेतले. सॉरी हा म्हणलं स्वामी, मी जप करता करता. हा आणि काय झालं माहिती का, हा. एक श्वान आला हम्म. आणि तो माझ्या पुढे येऊन बसला पुढ्यात. अगं बाई. हा हो, आणि पण मी आधी म्हणलं होतं तिथं एक असं फुल आहे ना चक्र, हा. तिथं बसतो ना तर 100% अनुभव काहीतरी येतो. ओ अच्छा. हो, तर मग म्हणलं बघू आपण तरी घेऊन बघू नाही का. हा तर मी बसले त्या फुलापाशी. हा तर ते श्वान येऊन बसलं आणि मी आपल्या नादातच नामस्मरण करत बसले. हा. कोण आला आणि मला नाही का पंजा मारला अय्या. पायात. हा पंजा मारला आणि इतकं थंडगार असं नाही का त्याचं जाणवलं मला. स्पर्श. हा हा खूप जाणवलं आणि मऊ सॉफ्ट एकदम इतकं छान वाटलं ना. मी अय्या. म्हणलं वेगळंच काहीतरी वाटतं, हे वेगळंच काहीतरी आहे. हा आणि मग मी डोळे उघडले का बघते तर तो पूर्ण माझ्या समोरासमोर बसले. मला पाय लावून बसलेला, एक पाय लावलाय आणि हा. मुंडकं खाली असं घातलेलं. आई गो. हो, आणि मग ते श्वान थोडा नाही का जखमी होता. हा पण इतकी भयानक गर्दी होती ना तिथं, इतकी बापरे. गर्दी होती. आणि एक कोणतरी मंत्री वगैरे यायचा होता अच्छा. हा दर्शनाला, म्हणजे आता निवडणूक होत्या ना बरोबर. त्यामुळे लईच गर्दी होती तिथं. हा आणि मग ते आल्याच्या नंतर मग नाही का मग आम्हाला आरती पण भेटली 12ची, हा 12-12:30ची. हा आणि मग ते श्वान बघितलं का अक्षरशः माझ्या डोळ्यातून ना घळा पाणी व्हायला लागलं. अरे म्हणलं बापरे. स्वामी मी तुम्हाला म्हणलं तर मी तुम्हाला पेढे नाही ठेवले हा आणि हार पण नाही दिला. तर मला तिथं त्या काकांनी नाही का, मी मूर्ती हा. स्वामींना नाही का हार घालून दिला तिथं त्या काकांनी. अय्या.
हो. बघा म्हणजे आणि किती ना मग बरोबर स्वामींनी तुम्हाला बोलवलं तिथे. हो, आणि बघा ना, आणि मग मग माझ्या डोक्यात आलं की नाही का, मी स्वामींना बोलले होते ना की तुम्हाला प्रसादच नाही ठेवला, मी तशीच हां. आले. तर मग ते बरं. श्वानाच्या रूपात ते स्वामी बघा तिथं आले, आणि मग अगदी, माझ्या डोक्यात आलं अगदी. की मी प्रसाद दिला नाही ना, म्हणून प्रसाद खाल आले स्वामी हां. साक्षात इथं. मग मी बरं. प्रसाद दिला. हां. तो खाल्ला, 2 पेढे खाल्ले त्याने. अरे वाह! हो. बघा. किती इतकं म्हणजे छान इतकं ताई. म्हणजे हो, इतकं मला नाही का असं रडायलाच आवराना. म्हणजे मी म्हणले होते मनात फक्त 2 सेकंदच झालं हां. एवढ्या गर्दीमध्ये. लय गर्दी होती. बापरे! बघा. एवढ्या गर्दीमध्ये असं होणं शक्य नाही ना ताई. हो, आणि मग बसायचं असलं तर तो कुठं पण बसला असता ना. हो, हो. आणि खरं जिकडं साईडला बसला असता, इकडं साईडला बसला असता. हो, हो. परत माझे म्हणजे स्वामी पण माझ्या शेजारीच होते, मूर्ती. हो. आणि त्याच्यातनं चैन उघडी ठेवलेली, त्याच्यात 3-4 हजार रुपये होते. मी म्हणलं नाही हां. का चैन उघडीच आहे, म्हणजे चैन लावत नाही ना, हां, पण हां. स्वामींना पण श्वास श्वास घेता आला पाहिजे ना, म्हणून मी आई उघडीच गं! ठेवलेली होती ते. आणि तर किती मग मी मनात म्हणलं आता त्याच्यात 3-4 हजार रुपये पण आहे, आणि बंद नाही का, आपण बंद डोळे केले हो. तर कोणी घेतले तर काय सांगायचं. बरोबर, आणि मी बरोबर. मनात म्हणायचं नाही का, स्वामी आहेत आपल्याला भीती नाही कशाचीच. खरंय, खरंय. खूप छान, खूप छान हो ताई. मी हो, शेअर करते हां. हो. अजून लय अनुभव येतात माझे. हां, छोटे सांगत जा ना ताई. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा सांगत जा. हो. आणि मी नाही का माझ्या बहिणीच्या मुलीला नाही का सेवेमध्ये ऍड करायला लावली. अच्छा, करते का मग ती पण सेवा? हो, करते ना. तिनेच मला सांगितलं की मावशी मी नाही का जॉईन झाले स्वामी चॅनलला. अरे वाह, 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 वाह! हो, तिने किती छान. केलेलं आहे शेअर अनुभव. अच्छा. मी हो, शेअर करते हां ताई तुमचा अनुभव. हो, हां, श्री स्वामी समर्थ ताई. हो. श्री स्वामी ताई, ऐका ना, तुम्हाला बोला खूप ना. खूप खूप धन्यवाद नाही हं. का फोन उचलल्याबद्दल. आई आणि गं! खूप खूप तुमच्यावर स्वामींची कृपा असू द्या अशीच. हो, राहणार आपल्या सगळ्यांवर राहणार ताई. हो, हां, श्री स्वामी हो. आता समर्थ मी ताई. करत जाईन. आता मला नंबर भेटलाय ना, हो, करत जस्ट जा, करत जा. हो, सेव्ह केलाय पहिल्यांदा ना हा नंबर? सेव्ह केलाय ना? नाव लिहून ठेवलंय ना? स्वामी नाही, ओम चॅनल? म्हणजे नाही येत ना सेव्ह करता नंबर. हां, तर कोणाकडनं तरी करून घ्या हा नंबर हां. हो ना, मी नाही ह्याच्यावरती नाही का हं. आपलं अनुभवावरती असतात ना नंबर, हो, त्याचे ते हो. घेतला आणि बरोबर. त्याच्या केला मी तो. अच्छा. हो, चालेल, चालेल हां. श्री स्वामी समर्थ ताई. हो. तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी